गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। नमो सुभाव भजन भाजना, भवे भकुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकारपूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। 9व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो काही उपदेश केलेला आहे तो सांगण्यापूर्वी 9वा अध्याय संपलेला आहे आणि 10व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये अजून सुरुवात झालेली नाही, परंतु सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने नमन केलेलं आहे। कारण आता अर्धा ग्रंथ झालेला आहे आणि अर्धा ग्रंथ पुढचा आपल्याला करायचा आहे, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने नमन केलेलं आहे। हे नमन ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूंच्या करता केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज गुरु आणि देव याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न मानता आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतात। अनेक अंगाने श्रीगुरूचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। आपल्या गुरूंचं सामर्थ्य सांगितलं, गुरूंचं स्वरूप वर्णन करून सांगितलं, श्रीगुरूंच्या गुणांचं वर्णन करून ज्ञानेश्वर महाराज सांगतात। अनेक प्रकाराने वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। मी सुरुवातीला सांगितलं, पहिल्या ज्या 5 ओव्या आहेत त्या थोड्याशा संस्कृत प्रचूर ओव्या आहेत, मग त्याचं थोडंसं आपण विस्ताराने चिंतन केलं। 4 ओव्याचं चिंतन झालेलं आहे। आता 5वी ओवी आज आपल्याला पाहायची आहे। 5व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरूंना अनेक प्रकारच्या उपमा देऊन वर्णन केलेलं आहे। पहिल्या चरणामध्ये म्हणतात, नमो सुभाव भजन भाजना, भवे भकुंभ भंजना, विश्वोद्भव भुवना श्रीगुरु राया। आम्ही तुम्हाला श्रीगुरूंना नमस्कार करतो। आपण कसे आहात तर सुभाव भजन भाजना। सुभाव म्हणजे चांगला भाव, चांगलं प्रेम, निष्काम प्रेम, आणि निष्काम प्रेमाने भजन करण्यास भाजन म्हणजे योग्य किंवा पात्र। निष्काम भावाने भजन करण्यास पात्र आपण आहात, निष्काम प्रेमाने भजन करण्यास आपण पात्र आहात, असं ज्ञानोबाराय म्हणतात। सुभाव भजन भाजना, त्यानंतर भवे भकुंभ भंजना असं म्हटलेलं आहे। ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंना या ठिकाणी हत्तीची उपमा, आपल्या सिंहाची उपमा दिलेली आहे आणि संसाराला हत्तीची उपमा दिलेली आहे। भव म्हणजे संसार, इभ म्हणजे हत्ती, आणि कुंभ म्हणजे हत्तीचे गंडस्थळ। भवेभ कुंभ भंजना म्हणजे हत्तीच्या संसाररूपी हत्तीचं गंडस्थळ फोडणारे सिंह तुम्ही आहात, असा अर्थ आहे त्याचा, भवेभ कुंभ भंजना। आणि पुढे म्हणतात, विश्वोद्भव भुवना श्रीगुरु राया। ह्या विश्वाची उत्पत्ती ज्या मूळ स्वरूपातून होते, मूळ स्थानातून होते, ते स्थान आपण आहात आणि आपण श्रीगुरु राजे आहात, श्रीगुरु आहात, राजे आहात, असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात। सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगितला। नमो सुभाव भजन भाजना, याचं थोडंसं विस्ताराने चिंतन आपण करूया। ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं वर्णन करताना, संत हे भजन करण्यास पात्र आहेत, योग्य आहेत। भजन जर आपल्याला करायचं असेल, भजन शब्दाचा अर्थ आहे भज सेवायाम, सेवा जर आपल्याला करायची असेल तर सेवा करण्यास योग्य कोण आहेत तर आमचे श्रीगुरू सेवा करण्यास योग्य आहेत।
कालसुद्धा हा विषय झालेला आहे. सेवा जर करायची असेल तर आपल्याला संतांची सेवा केली पाहिजे. आणि संतांची सेवा करत असताना कशी सेवा केली पाहिजे त्याच्याकरता शब्द वापरला आहे सुभाव, चांगला भाव, शुद्ध भाव, निष्काम भाव. आणि निष्काम भावाने शुद्ध भावाने संतांची सेवा आपण केली पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे. देवाकारणे भाव तस्मात असं म्हटलेलं आहे. भाव हा फार महत्त्वाचा आहे. पांडुरंगी दृढ भाव. संतांची सेवा करत असताना संतांच्या सेवेचं खूप मोठं महत्त्व सांगितलं. काल आपण सगळं सांगून आलो. याजसाठी संत पाये हे सेवावे तरीच तरावे तुका म्हणे, किंवा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संता तेचे पाय. किंवा ज्ञानोबाराय सुरुवातीला म्हणतात मनोनी जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषित. जाणते नो गुरु भजिजे म्हणजे तुम्ही सगळे जाणते जर असाल, तुम्हाला देवाला जाणण्याची इच्छा जर असेल, तुम्हाला मुक्त होण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही गुरूंची सेवा करा. कशाकरता करायची? तेने कृतकार्य होईजे. त्यामुळे तुम्ही कृतकार्य व्हाल म्हणजे मनुष्य जन्माचं त्याच्यामध्ये सार्थक होईल. आणि उदाहरण देताना ज्ञानोबाराय म्हणतात मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला एकदा का पाणी घातलं की मग आपोआप त्याची शाखा असेल, पानं असेल ते टवटवीत होऊन जातात. म्हणून मूळ जर काय असेल तर ते संतांची सेवा आहे. ज्ञानोबारायांनी आचार्योपासनम या पदावर लिहित असताना असं म्हटलं आहे, आघवयाची दैवा जन्मभूमी हे सेवा ब्रह्मचे करी जीवा शोच्याते. संपूर्ण दैवाला जन्मभूमी जर काय असेल तर ती संतांची सेवा आहे. सगळी दैव आपल्याकडे यावी असं वाटत असेल तर आपल्याला संतांची सेवा केली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी म्हणतात नमो सुभाव भजन भाजना. फक्त सेवा करत असताना ती चांगल्या भावनेने केली पाहिजे, प्रेमाने केली पाहिजे. थोडक्यात निष्काम भावाने सेवा केली पाहिजे. कोणत्याही भावनेने आपण संतांच्याकडे गेलो तरीसुद्धा कल्याण होतं. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. पण लवकर जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर आपण चांगल्या भावनेने संतांची सेवा केली पाहिजे, संतांचं भजन केलं पाहिजे. संत भजन करण्यास योग्य आहेत. आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तरीसुद्धा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. संतांच्याकडे आपण गेलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. नमस्कार केल्यानंतर तिथे सेवा केली पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे. अगर्वता म्हटलं आहे. सुभाव शब्दामध्ये अगर्वता आहे. म्हणजे सेवा करत असताना आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा गर्व नको. नाहीतर त्या सेवेचा सुद्धा अभिमान झाला तर मग सेवेचं फल मिळणार नाही. सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची कामना आपल्या मनात नको. म्हणून सेवा करण्यास योग्य जर काय असतील ते संतच आहेत. ते आपण शबरीचं उदाहरण मागे पाहून आलो. शबरीने त्या संतांची सेवा केली, आश्रमात सेवा केली. ती रात्रीची सेवा करायची आणि दिवसा एखाद्या झाडावर जाऊन बसायची. श्रीगुरू जे होते, मतंग ऋषी होते, ते पाहायचे कोण सेवा करत आहे. सेवा तर चालू आहे परंतु सेवा कोण करतं हे कळत नाही. दुसऱ्या दिवशी ते गुरुजी होते, ते मतंग ऋषी होते, ते जागे राहिले आणि त्यांनी पाहिलं रात्रीची एक बाई आली आणि झाडू हातामध्ये घेतला आणि सगळा आश्रम झाडायला लागले. फुलं फळं बाकीची जी काय असतील ते तिथे आणून ठेवायला लागले. तेव्हा ऋषींनी विचारलं तू कोण आहे. ती म्हटले मी शबरी आहे. मग रोज सेवा तू करते का. म्हटले मीच करते सेवा. मग तू सेवा दिवसा का करत नाही. ती म्हटली माझी सेवा जी आहे, मी कुठंतरी ऐकलं होतं की सेवा करावी परंतु कळू देऊ नये, प्रगट होऊ नये सेवा आपली, किंवा माझी सेवा तुम्हाला मान्य होती की नाही हे मला माहिती नाही म्हणून मी आपले अप्रगटपणे सेवा करते. तात्पर्य काय, त्या सेवेचा परिणाम असा झाला, त्या मतंग ऋषींनी जाताना सांगितलं मी आता निघालो, कोणाला काय काय पाहिजे ते माझ्याकडून तुम्ही मागून घ्या. कोणी म्हटलं तुमची ज्ञानेश्वरी मला द्या, बसायचं आसन द्या. कोण म्हटलं तुमची खोलीच मला देऊन टाका, कपडे मला द्या.
त्या शबरीला विचारलं तुला काय पाहिजे? ती म्हटली मला फक्त सेवा पाहिजे, मला बाकी काही नको. मी तुमची जी सेवा केली आहे ती कशाकरता केली? मला काय पाहिजे म्हणून मी सेवा थोडी केली, सेवेकरता मी सेवा केलेली आहे. तेव्हा श्रीगुरू प्रसन्न झाले, बस अशी सेवा पाहिजे. आणि श्रीगुरूंनी तिला आशीर्वाद दिला की एक दिवस तुला भगवान प्रभू रामचंद्र येऊन इथे भेटतील. म्हणून प्रभू रामचंद्रांना त्या श्रीगुरूंचं वचन म्हणून दुसरीकडे कुठे सगळे लोक म्हणायचे देवा आमच्या आश्रमात पहिल्यांदा या. श्री रामचंद्र प्रभू पहिल्यांदा कुठं गेले? शबरीच्या आश्रमात गेले. सेवा करण्यास योग्य जर कोण असतील तर संत आहेत. सुभाव भजन भाजना, चांगल्या भावाने कायेने वाचेने मनाने ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा श्रीगुरूंची अशी जर केली तर ती फलद्रूप होते. कुठल्याही प्रकारे संतांची सेवा केली, ज्ञानोबारायांची आपण सेवा केली, तुकोबारायांची सेवा केली, संतांची केली तर आपल्याला ती काय करत असते? तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. भगवंताला सुद्धा आनंद होत असतो. कालसुद्धा विस्ताराने आपण सांगितलेलं आहे. म्हणून नमो सुभाव भजन भाजना, भाजन शब्दाचा अर्थ आहे पात्र. चांगल्या प्रकारे निष्काम भावाने भजन करण्यास तुम्ही काय आहात? पात्र आहात, योग्य आहात. म्हणून नमो सुभाव भजन भाजना असं म्हटलं. पुढे त्या ठिकाणी पुढचं पद सांगताना ज्ञानोबाराय सांगतात भवेभ कुंभ भंजना. तुम्ही कसे आहात? चांगल्या भावाने निष्काम भावाने जो तुमची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये तुम्ही काय करता? भवेभ कुंभ भंजना, त्याच्या जीवनामध्ये तुम्ही सिंहासारखे काम करता. सिंहाची उपमा दिलेली आहे बरं का. तो आणि संसाराला या ठिकाणी हत्तीची उपमा दिलेली आहे. सिंह काय करतो? हत्ती जो असतो तो हत्ती इतर प्राण्यांना कोणालाही घाबरत नाही. पण एखादा सिंह जर समोर आला तर मात्र हत्ती जो आहे तो उचललेला जरी पाऊल असला तरीसुद्धा तो पाऊल काय ठेवतो? खाली ठेवतो आणि परत फिरतो. हे असो पाऊल उचलला मदमुख न ठेवी ती खाला, गरजोनी पुढा आला सिंह जरी. म्हणजे सिंह पुढा दिसला की हत्ती जो उचललेला पाऊल आहे तो सुद्धा खाली ठेवत नाही, तसाच माघारी फिरतो. हत्ती म्हणजे काही सामान्य प्राणी आहे का हो? फार बलवान प्राणी हत्ती आहे. मोठे मोठे झाडंसुद्धा हत्ती त्या ठिकाणी उपटून टाकतो. बलाढ्य असा हत्ती आहे. पण सिंह जो आहे तो काय करतो? त्या हत्तीचे गंडस्थळ आहेत, म्हणजे हत्तीच्या डोक्यावर दोन्ही बाजूला 2 गंडस्थळं असतात आणि त्याच्यामध्ये मोती असतात. अशी कवींची कल्पना आहे. काय काय ठिकाणी हत्तीच्या त्या गंडस्थळात मोतीसुद्धा असतात. मग हत्ती काय करतो? पहिल्यांदा त्या सिंह काय करतो? त्या हत्तीची गंडस्थळं फोडतो. 2 गंडस्थळ 2 डोक्यावर हत्तीच्या असतात, त्याच्यातून मधाचा स्राव निघत असतो. पण हत्ती काय करतो? सिंह काय करतो? त्या हत्तीच्या डोक्यावरची 2 गंडस्थळं फोडतो आणि त्याच्यातले जे मोती असतात ते काढतो. कोण? सिंह. कोणाच्या? हत्तीच्या. मग हत्ती जो आहे कोणालाही घाबरत नाही, फार बलाढ्य प्राणी आहे. पण सिंह जर आला तर ज्याप्रमाणे सिंह हत्तीला मारून टाकतो, हत्तीचं गंडस्थळ फोडून टाकतो, त्याप्रमाणे श्रीगुरूंना या ठिकाणी उपमा दिली सिंहाची. आणि हत्तीची उपमा कोणाला दिली? कृष्णा झोपतो काय? हत्तीची उपमा कोणाला दिलेली आहे? संसाराला दिलेली आहे. संसाराला हत्तीची उपमा का दिली आणि श्रीगुरूंना सिंहाची उपमा का दिलेली आहे? तर श्रीगुरूंना अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सिंहाची उपमा दिलेली आहे. कुठं कुठं दिली ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूंचं वर्णन करताना अनेक ठिकाणी त्यांना हत्तीची उपमा देतात. ज्ञानोबाराय म्हणतात हे निशंकपणे सपाखरे पंचानन. गुरु कोण आहेत? पंचानन आहेत. पंचानन म्हणजे सिंह. पण कसे आहेत? सपाखरे पंचानन. सपाखरे म्हणजे कृपाळू सिंह आहेत. सिंह तसा कृपाळू नाही बरं का. सिंहापुढे कोणताही प्राणी आला, माणूस आला, कोणी आला, सगळ्याला मारून टाकतो. संत सिंह आहेत पण करुणावान असलेले सिंह आहेत. सिंहासारखं ते कार्य करतात.
काय कार्य करतात सिंहासारखं? ज्ञानोबाराय म्हणतात भवेभ कुंभ भंजना. भव नावाचा हत्ती आहे आणि त्या भव नावाचं हत्तीचं गंडस्थळ आहे कुंभ. त्या हत्तीत संसाराचं गंडस्थळ आहे. संसार म्हणजेच अज्ञान, संसार म्हणजेच दुःख. या संसाररूपी हत्तीचं गंडस्थळ जे आहे अज्ञान किंवा आवरण आणि विक्षेप. हा संसार काय करतो? अज्ञान काय करतं? माणसाला विसर पाडतं. आपुला आपण पेया विसर जो धनंजया, तेचे मूळ यया अज्ञानाशी. आणि मग आपला विसर पडण्यात एवढी हानी नाही, पण नसलेलं पुन्हा हे जगत संसार दाखवतो. जसं झोप काय करते? माणसाला पहिल्यांदा विसर पाडते, मी कोण आहे, आणि नंतर झोपेत नसलेलं स्वप्न दिसायला लागतं. तसं अज्ञानामुळे आपल्याला आपला विसर पडला आहे. जीव हा सच्चिदानंद रूप आहे, ब्रह्मरूप आहे, परंतु स्वतःचा त्याला विसर पडला अज्ञानामुळे. आणि पडल्यानंतर मग स्वतःला तो देह म्हणायला लागला, देहसंबंधी माझे म्हणायला लागला. या देहाशी म्हणे मी, पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे ऐशे नेन तू गेला. आणि मग त्याच्या जीवनामध्ये सगळी दुःखाची परंपरा जन्माला आली. हा मी गौरहीन पुरता, हा जनक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. सगळं माझं माझं म्हणायला लागला. देह माझा आहे, देहसंबंधी माझे आहेत. आणि मग सुख दुःखाच्या रानामध्ये त्या ठिकाणी फिरायला लागला. घोरत होता बदबदा, अज्ञानाची निदा. घोरत होता बदबदा. आणि अशा प्रकारे माणसाचं बडबड चालू आहे, घोरणं चालू आहे, दुःख चालू आहे. तेने भूते भांबावली, मग संसाराच्या आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. सगळं दुःख चालू आहे, पण कदाचित त्याच्या पुण्यकर्माने किंवा त्याच्या प्रयत्नाने संत त्याला भेटले. मग संत भेटल्यानंतर हा संसार राहतो का त्याच्या जीवनात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. संसारा ऐसा दारुण, जो भेटलाची हरेशिनू, जो ज्ञानदाने सकरुण भजिजे गुरु. मग संसाराला कारण जर काय असेल तर अज्ञान आहे. आणि श्रीगुरू भेटले की श्रीगुरू काय देतात? ज्ञान देतात. कृपेच्या द्वारे ते ज्ञान आपल्या अंतःकरणात ठसवतात. आणि एकदा का श्रीगुरूंनी ते ज्ञान दिलं की ज्ञानाच्या द्वारे हा संसार शिल्लक राहत नाही. आणि मग त्या श्रीगुरूंना उपमा देतानाच अशी उपमा दिली, हे निशंकपणे सपाखरे. मेघ उदार परी ओसरे, परी उपमेशी न पुरे. हे निशंकपणे सपाखरे पंचानन. जसा तो सिंह जो आहे तो हत्तीला मारून टाकतो, गंडस्थळातून मोती काढतो, त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात आमचे श्रीगुरूसुद्धा अमृतानुभवामध्ये म्हटलं आहे, मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियेचा ओगरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेवविता सद्गुरू निवृत्ती वंदू. मोडोनी माया कुंजरू, हा मायेचा हत्ती आहे. हत्तीची उपमा संसाराला का दिली? हत्ती जसा बलाढ्य असतो त्याप्रमाणे संसारसुद्धा तसा पाहायला गेलं तर काय आहे? बलाढ्य आहे. काय तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका करिता विचार, तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. ब्रह्मादिकांना सुद्धा हा संसार जिंकता येत नाही. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगवे उलंगिता पार, बहुत वहाविले दूर. नलगेची तीर पहिलं थडी. संसारातून सुटण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले, पण येथ एक नवलावो, जो जो की जे तरण पावो, होय ते अपावो, होय ते ऐक. ऐसा गाढ आणि अफाट, आता कोण करील या शेवट. असा संसार आहे. पण असा जरी असला तरीसुद्धा श्रीगुरू जीवनामध्ये आले, जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. श्रीगुरू काय करतात? या संसाररूपी हत्तीचा
नाश करतात. म्हणून भवे भ कुंभ भंजना. भव नावाचा हत्ती, इब म्हणजे हत्ती, त्या हत्तीची गंडस्थळं कुंभ, त्याचं भंजन करून आपल्या जीवनामध्ये संसाराची निवृत्ती करून परमात्म्याची प्राप्ती करून संत देतात. म्हणून भवे भ कुंभ भंजना. संसार तया गावा गेला साते पांडवा, होऊन ठाके आगवा मोक्षाच. आपल्याकडे आपण नेहमी चिंतन करताना एक गुरुवारी कथा सांगत असतात. एक ते सिंहाचा बछडा किंवा सिंहाचा छावा लहानपणीच तो चुकला आणि तो मेंढ्यांच्या कळपामध्ये गेला. तर मेंढ्यांच्या कळपामध्ये लहानपणीच गेल्यामुळे ते मेंढ्यांचं दूध प्यायला लागला. मेंढ्यांचं दूध पिल्यानंतर जशा मेंढ्या ओरडायच्या तसाच तो काय करायचा, ओरडायचा. सिंह वगैरे पाहिला, वाघ पाहिला की सगळ्या मेंढ्या पळून जायच्या, मग हा सुद्धा पळून जायचा. एका सिंहाने पाहिलं, म्हटलं हा सगळ्या मेंढ्या दिसतात पण ह्याच्यामध्ये आपला जातभाई एक दिसतोय, पण तो सुद्धा मेंढ्यासारखा ओरडतोय, आपल्याला पाहिलं की पळून जातोय, याला आपण आपल्याकडे घेतलं पाहिजे. कारण काय आहे, हा सिंहाचा मुलगा आहे, आता मोठा झालेला आहे, पण तरी मेंढ्याबरोबरच पळतो, मेंढ्यासारखंच ओरडतो. सिंहाला पाहिलं, वाघाला पाहिलं की घाबरतो. एक दिवशी सिंह गेला आणि त्या सिंहाने त्या मेंढी समजणाऱ्या सिंहाला धरलं. तो ओरडायला लागला, मला जाऊ दे. म्हटले अरे तू जाऊ नको, तू सिंह आहेस. म्हटले मी सिंह नाही, मी कोण आहे, मेंढी आहे. मी मेंढी आहे म्हणून ओरडायला लागला. तू सिंह आहेस, मी मेंढी आहे, मला तू खाऊन टाकशील. म्हटले मी तुला खाणार नाही, जसा मी सिंह आहे तसा तू सुद्धा काय आहेस, सिंह आहेस. तो म्हटला मी सिंह कसा काय असेल. त्या सिंहाने काय केलं, त्याला ओढत ओढत एका विहिरीजवळ आणलं आणि त्या विहिरीमध्ये खाली दाखवलं. बघ म्हणे, माझं जसं डोकं आहे ना तसंच तुझं डोकं आहे. माझं डोकं खाली कसं दिसतंय, मोठा जबडा आहे, आयाळ आहे, तसं तुला आहे की नाही. म्हटलं हा आहे. माझा जसा हात आहे तसाच तुझा हात आहे, माझे जसे पाय आहेत तसेच तुझे पाय. तो बघायचा खाली, हा बरोबर आहे राव, याला पाय आहेत तसेच मला पाय आहेत, याला हात आहेत तसेच हात आहेत, जसा मी आहे ना तसाच तू आहेस. म्हणून तू स्वतःला मेंढी समजू नको, तू सुद्धा कोण आहे, सिंह आहेस. बोल आता कोण आहे तू, मी सिंह आहे असं म्हण. असं म्हटल्यानंतर तो म्हणायला मी सुद्धा कोण आहे. याने गर्जना केली की त्याने गर्जना केली. वास्तविक पाहता हा मूळचा कोण आहे, सिंहच आहे, पण संगतीत कोणाच्या गेल्या. तसा जीव हा मूळचा परमात्मा स्वरूपच आहे, आनंद स्वरूपच आहे, भगवद रूपच आहे तो. परंतु अज्ञानामुळे, संसाराच्या संगतीमुळे, सगळ्यांच्या संगतीमुळे तो सुद्धा स्वतःला सुखी दुःखी मानायला लागला. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. परंतु ज्यावेळेस मूर्खनेने वर्म संतचरण, त्याला कळत नाही तोपर्यंत, अज्ञानी लोकांच्यात असतो तोपर्यंत सुखी होतो, दुःखी होतो, मी जन्मणार आहे मरणार आहे असा मानत असतो, दुःख भोगत असतो. पण ज्यावेळेस संतांच्या संगतीत येतो आणि एखादे संत तुकाराम महाराजसारखे, ज्ञानेश्वर महाराजसारखे किंवा तशा पद्धतीचे संत त्याला भेटले की संत त्याला समजून सांगतात, अरे बाबा कशाला विनाकारण तू दुःखी झालेला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अमर आहा अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न मना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. कैचा धाक कैचा धाक, सकळी का आपुले, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. तो म्हणतो नाही नाही पण तुम्ही सांगताय मला काय पटत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, अमर आहा अमर आहा, तुम्ही सगळे अमर आहात. पण महाराजांना माहिती आहे यांना खरं वाटणार नाही. एखाद्या माणसाला जर म्हटलं तू मूर्ख आहेस तर म्हणतो हो असू शकतो, पण तू देव आहे असं म्हटल्यानंतर त्याला खरं वाटत नाही. कारण संस्कार मी देव आहे याचे आहेत का मी गाढव आहे याचे आहेत, मी देह आहे याचे आहेत, मी देह आहे याचे संस्कार जास्त आहेत. आणि म्हणून लवकर पटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, खरे की पहा खोटे हे. माझं बोलणं तुम्हाला पटत नाही ना, मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, पण तुम्ही परीक्षा करून बघा. काय परीक्षा करायची महाराज, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुम्ही देहाला मी म्हणू नका, मग तुम्हाला भरवसा पटेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही अमर आहात. मग असे सिंह आपल्याला भेटायला लागतात. भवे भ कुंभ भंजना.
बैसता संताचे संगती, कळू आले कमळापती, निश्चय चित्ती दृढ झाला, किंवा धन्य जागो गुरु महिमा, जेने दाविला धन्य जागो गुरु महिना, देही दाविला देव, निवारुनी भवर जाळे, अवघा निरसला भेव. धन्य जागो गुरु महिमा, देही दाविला देव. बरं का, देही देहातच देव दाखवतात. म्हणून भवे भ कुंभ भंजना, कारण गुरूंच्याकडे काय असतं, ज्ञान असतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, नमो सुभाव भजन भाजना, भवे भ कुंभ भंजना. तिसरं चरण आहे विश्वोद्भव भुवना, आणि मग श्री गुरुराया. गुरु काय आहेत, विश्वोद्भव भुवन, विश्वाचा उद्भव ज्या भुवनातून होतो ते भुवन श्री गुरु आहे. आहे की नाही. विश्व हे सगळं कुठून निर्माण झालेलं आहे, परमात्मा स्वरूपापासून निर्माण. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. हे जगत जे आहे ते परमात्म्यापासून निर्माण होतं आणि शेवटी परमात्म्यावरच राहतं आणि शेवटी प्रलयामध्ये परमात्म्यामध्ये लीन होतं. म्हणून परमात्मा हे या विश्वाचं भुवन आहे. भगवान सांगतात ना, गतिर् भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम. हो, प्रकृती जेथ विसवे, ते परमगती मी, हे चराचर आघवे, प्रकृती आत साठवे ते शिनली, जेत विसवे ते परमगती मी. म्हणजे परमात्मा स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला श्रीगुरु प्राप्त झालेले असतात. त्यामुळं जय जय देव स्वप्रभ. हां हां, हे 18व्या अध्यायातलं आहे. ते पण म्हणायला अवघड आहे. ह्या 5 ओव्या जशा म्हणायला अवघड आहेत ना, तशा 18व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या आहेत ना, म्हणायला सुद्धा अवघड आहेत. तेव्हा विश्वोद्भव भुवना का म्हटलं, जसं देव सगळ्या विश्वाचं भुवन आहे, उत्पत्ती स्थान आहे, आदिष्ठान आहे, तसं देवाच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असल्यामुळे संतसुद्धा या संपूर्ण विश्वाचं काय अधिष्ठान आहेत. नामदेव महाराज म्हणतात, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. आम्ही सगळ्या जगाचं अधिष्ठान आहोत. आणि काय असतं, जगत हे आद्यस्थ आहे आणि आद्यस्थ पदार्थ हा काय असतो, अधिष्ठान रूप असतो. आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठानावरून दुसरी सत्ता नसते. म्हणून या सगळ्या विश्वाचं अधिष्ठान जर काय असेल, परमात्मा आहे किंवा संत आहेत, त्या स्वरूपाला संत प्राप्त झालेले असतात. तुका म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आई ते केले नव. आम्ही सगळ्या विधीचे सुद्धा जनिते आहेत. म्हणजे ब्रह्मदेवसुद्धा आमच्यापासून निर्माण झालेला आहे. सगळी सृष्टीसुद्धा आमच्यापासून निर्माण झालेली. याचा अर्थ काय, या सृष्टीचं परम कारण असणारं जे चेतन तत्व आहे, आत्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, ते परमात्मा स्वरूप झालेले आहेत. जसं दोरी जे आहे ते अधिष्ठान आहे. दोरीवर सर्प उत्पन्न होतो, दोरीवरच राहतो आणि दोरीच्या ज्ञानाने सर्प काय होतो, निवृत्तही होतो. तसं जे परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानाने जगत भासलं, परमात्मा स्वरूपावर जगत निर्माण झालं, राहिलं, आणि परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाने हे जगत काय झालं, निवृत्त झालं. हां, तव तव खरे होय रूपे, फार होई जे. पण ज्यावेळेस दोरीचं ज्ञान झालं, सर्प राहत नाही. हाती घेतलिया माळा, फिटे सर्प भासाचा कांटाळा, ऐसा माझेनी बोधे टवाळा नागवे जो. त्याप्रमाणे माझं स्वरूपाचं ज्ञान ज्यांना झालं ते तत्स्वरूप झालेले असतात. ज्ञान हीच प्राप्ती आहे बरं का. इतर पदार्थांच्या प्राप्तीमध्ये ज्ञान झाल्यावर प्राप्त करावं लागतात, प्रयत्न करावे लागतात. पण परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान हीच काय आहे, प्राप्ती आहे. म्हणून
विश्वोद्भव भुवना